जाधव साहेब. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, गेल्या वेळेला मी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आलो होतो आणि अशीच तुडुंब भरलेली सभा होती. जरा थांबा रे, ऐकायला आलात ना, जरा थांबा ना थोडं. कोण आहे ती लोक? जरा थांबा. अशीच तुडुंब भरलेली सभा होती आणि त्या सभेमध्ये कोणाला काही कल्पना नव्हती, काही नव्हती. एक सॅम्पल तुमच्या समोर ठेवलं. आणि एक सॅम्पल तुमच्या समोर मी दाखवलं होतं आणि त्यानं एक आमदार आपला विरोधी पक्षाचा, पण त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला फेस आणला का? माझी माणसं, माझी माणसं, माझ्या माणसांना पाणी पाहिजे. नुसते आग लावत बसलेले आहेत. नाशिकमध्ये, नगरमध्ये वाद, नगर आणि मराठवाड्याचा वाद, हेच धंदे तुम्ही करत बसले. आगी लावा आणि त्या लोकांची घरं पेटवून तुम्ही तुमच्या पोळ्या भाजणारी तुमची अवलाद. घरं पेटवू नका, लोकांच्या चुली पेटवून दाखवा. हिंमत असेल तर लोकांच्या चुली पेटवा. घरं काय पेटवताय? घरं पेटवण्याला काही शौर्य नाही लागत, ते कोणी पेटवू शकतं. पण सत्ता पद मिळाल्यानंतर बेकारांच्या घरातली चूल पेटून दाखवा. त्याला म्हणतात शौर्य, त्याला म्हणतात मर्दानगी. आणि तुम्ही काळजी करू नका. आता हे सगळे सिंचनाचे प्रकल्प असतील. दुपारपासून अशोकराव माझ्या कानाशी तेच लागले, साहेब तुम्ही पाण्याच्या प्रश्नाबद्दल बोला, पाण्याच्या प्रश्नाबद्दल बोला. म्हणजे पाण्याच्या प्रश्नाने माझ्या जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न, या प्रश्नावरती तुम्ही निवडून दिलेली सगळी आपली लोक खरंच वेडेपिसी झाले की हे कधी आम्ही करतोय, हे काम आपल्याकडनं झालंच पाहिजे, म्हणून ते जीवाचा आटापिटा करतात. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना वचन देतोय, तुम्ही ज्या काही सूचना केल्या आहेत, पश्चिमेकडे जाणारं पाणी पूर्वेकडे वळवा, जे काय कुठून वळवायचं असेल ते मी वळवीन. पण विशेष सांगतो, हे करताना मी 2 जिल्ह्यामध्ये भांडणं लागू देणार नाही, वाद होऊ देणार नाही. हा संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे. या महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये आणि जिल्ह्यामध्ये मी भांडण लागू देणार नाही. सगळ्यांना व्यवस्थित पाणी कसं पोहोचेल याची खबरदारी घेऊन नरेंद्र मोदी ज्या वेळेला तुम्ही लोखंडेंना निवडून देणार, नुसतं लोखंडेला नाही निवडून देणार, नरेंद्र मोदींना निवडून देणार आहात तुम्ही. आणि असे सगळे आपले सत्ताधारी पक्षाचे खासदार आल्यानंतर, जसं मी मराठवाड्यात आणि विदर्भात सांगितलं, तिकडे सुद्धा गारपीटग्रस्त आहेत. काही आले असतील इकडे, आलेत का रे इकडे कोणी? या इकडे पण किनाऱ्यावरती झाली गारपीट, झालेत ना, गारा पडल्यात ना, नुकसान भरपाई मिळाली. अरे मायबाप सरकार बसले ना, देईल आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, परवा नाही तर कधीतरी देईल. घेताय, पिढ्यान पिढ्या जातील. यांच्या पिढ्या गब्बरून खात बसतील तिकडे आणि तुमच्या पिढ्या भिका मागत बसतील. देताय मत त्यांना. आणि याच बातमी आलेली आहे की नुकसान साधारण झालंय 6 कोटी रुपयाचं आणि आलेत किती? काही लाख रुपये, 80-85 लाख रुपये. घ्या बसा, गारा वेचल्यात, आता पैसे फेकले ते वेचा. खरं म्हणजे या नतद्रष्टांना तुम्ही या निवडणुकीत एवढं खोल गाडलं पाहिजे की पुन्हा विखेंची काय ही काँग्रेसची कीड या जिल्ह्यामध्ये वळवळायला सुद्धा शिल्लक राहता कामा नये, असं दणदणीत मतदान तुम्ही केलं पाहिजे. आज ही आपली सभा या दिवशी होते. आज महात्मा फुलेंची जयंती आहे. किती लोकांना माहिती आहे? तुम्हाला खास धन्यवाद देतो मी. राज्यकर्त्यांनी किती माहिती? कोणालाच माहिती नाही. बरं, विशेष म्हणजे मी या महाराष्ट्रामध्ये कोणालाही विचारलं, शेतकऱ्याला विचारलं, काय रे बाबा आपल्या राज्याचा शेतीमंत्री कोण? तुम्हाला माहिती आहे कोण? थांबा थांबा, 1 मिनिट थांबा. एकाने कोणतरी बोला जोरात. बघा बरं, 1 मिनिट. म्हणजे अर्ध्या लोकांना
अर्ध्या लोकांना माहिती आहे, अर्ध्या लोकांना माहितीच नाही. त्या कृषी मंत्री कोण आपल्या राज्याचा हेच माहित नाही. हे विखे राधाकृष्ण म्हणजे यांची कृष्ण कारस्थाने जास्त चालतात. शेतीकरी म्हणजे एवढं गारपीट ग्रस्त राज्य झालं असताना शेतकरी दुष्काळाने होरपळतो तेव्हाही जात नाही. गारपीट ग्रस्त झाला शेतकरी आत्महत्या करतायत, घरदार उद्ध्वस्त होत आहेत, कर्जबाजारी होत आहेत, तरी या कृषी मंत्र्याला काडीची काही पडलेली नाही. आपण बरं आणि आपलं बरं, खाऊन पिऊन सुखी, हे असे निर्लज्ज माणसं कसे तुम्ही निवडून देता? कसं काय तुम्ही हे सोचता सगळं? आणि म्हणून मी जे एक वचन दिलेलं आहे मराठवाडा आणि विदर्भामध्ये तेच तुम्हालाही देतो की तुम्ही द्या माझ्या या महायुतीच्या, आपल्या महायुतीच्या 48च्या 48 खासदार मला निवडून द्या. नुसता लोखंडे नकोयत, लोखंड्यांबरोबर सगळे द्या. हे मोडतोड तांबा पितळ तिकडे ठेवा, पण अस्सल लोखंड जे आहे ना ते इकडे आहे. न गंजणारं लोखंड आपल्याकडे आहे. आणि 48 खासदार निवडून दिल्यानंतर मी जाईन स्वतः. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले असतील त्या मोदींकडे जाईन आणि मोदींना सांगेन की नरेंद्र भाई, आज तुम्ही पंतप्रधान झालेला आहात, पण तुम्ही पंतप्रधान होण्यामध्ये माझ्या महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा हे विसरू नका. 48च्या 48 खासदार माझ्या महाराष्ट्राने दिलेले आहेत. खरं म्हणजे निवडणुकीच्या वेळेला माझा महाराष्ट्र, अर्ध्याहून अधिक महाराष्ट्र हा दुःखात होता, संकटात होता. गारपिटीमध्ये यांचं सगळं होत्याचं नव्हतं झालेलं आहे. सोन्यासारखं पीक समोर दिसत असताना अचानक वरनं आसमानी संकट येतं काय आणि एका रात्रीत संपूर्ण सुखाचा समाधानाचा चुराडा करतं काय? हे असं संकट असताना सुद्धा महाराष्ट्राने तुम्हाला निवडून दिलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्राने महाराष्ट्राचं कर्तव्य केलेलं आहे. महाराष्ट्र नेहमी शब्द देतो, तो शब्द पाळतो, कधी पाठीत वार करत नाही. हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे, महात्मा फुलेंचा आहे, शाहू आंबेडकर सगळ्यांचा महाराष्ट्र आहे. इकडनं देशाला दिशा दाखवली जाते. आणि आज देश एका संकटात असताना माझा महाराष्ट्र मागे राहणार नाही, अजिबात राहणार नाही. ज्याने आजपर्यंत केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश लुटून खाऊन टाकला, त्या काँग्रेसला पहिला प्रथम मुठपाती हा माझा महाराष्ट्र दिल्याशिवाय राहणार नाही, हा मला आत्मविश्वास आहे. आणि म्हणून त्यावेळेला महाराष्ट्राने एक काम केलं. आता तुम्ही पंतप्रधान झाल्यानंतर माझ्या महाराष्ट्राचे प्रश्न तुम्हाला सोडवावेच लागतील आणि त्याच्यासाठी मी आलोय. माझ्या नगरचा, माझ्या शिर्डीचा पाण्याचा प्रश्न तुम्हाला सोडवावा लागेल. माझ्या महाराष्ट्रातल्या गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांचं कर्ज तुम्हाला माफ करावंच लागेल. पीक कर्ज माफ करावं लागेल, वीज बिल माफ करावं लागेल, हे तुम्हाला करावंच लागेल. आणि हे जर होणार नसेल तर आज महात्मा फुलेंची जी जयंती आहे, कशाला आपण महात्मा फुलेंचं नाव घ्यायचं? जी एक घटना आम्हाला आठवते, नेहमी सांगितली जाते, शाळेमध्ये शिकलो की तो पंचम जॉर्ज, इंग्लंडचा राजपुत्र आपल्या देशात जेव्हा आला, त्याच्या स्वागतासाठी एक पार्टी ठेवली, मेजवानी, आणि सगळ्यांना बोलवण्यात आलं. बोलवल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं की येताना जेंटलमन बनून यायचं. हे आमचं तुमचं हे धोतर बितर घालून यायचं नाही, गावचा ड्रेस घालून यायचं नाही, तसं चकचकीत आलं पाहिजे, सूट बूट टाय आणि भांग बिंग पाडून यायचं. आणि आपले ज्योतिबा गेले. ज्योतिबा म्हणजे काय? फाटकं धोतर, घोंगडं टाकलं खांद्यावरती, मुंडाचं बांधलं आणि गेले. गेल्यानंतर तिकडे दरवाजात अडवलं. त्याला माझ्याकडे आमंत्रण पत्रिका आहे. त्याला आमंत्रण असलं तरी खाली बघा काय लिहिलंय, पेहराव कसा पाहिजे. पेहराव केलात का तुम्ही तसा? त्याला मला तसा पेहराव जमणार नाही, मी मुद्दामून या पेहरावात आलो कारण या इंग्रजांना, या गोऱ्यांना कळलं पाहिजे की ज्यांच्यावर तुम्ही राज्य करताय त्यांची अवस्था काय हे दाखवण्यासाठी, हे कसे फाटक्या कपड्यात राहत आहेत हे दाखवण्यासाठी मी तसा आलेलो आहे. ही किती सालची गोष्ट झाली? 1900 सुरुवातीच्या काळात. आता आपल्याला आठवणार सुद्धा नाही किती साली झाली. त्यावेळेला गोरे होते, इंग्रज होते, आता हे नतद्रष्ट काँग्रेसी आलेले आहेत. काय फरक पडला तुमच्या आयुष्यामध्ये? शेतकऱ्यांच्या आयुष्यात फरक पडला का? त्यावेळेला जो होता तो तसाच आहे, किंवा त्याच्याही पेक्षा वाईट अवस्थेमध्ये शेतकरी राहतोय. आज शेतकरी आत्महत्या करतायत, त्यांच्या महिला, त्यांच्या पत्नी ह्या आत्महत्या करतायत. म्हणजे कदाचित, म्हणजे आठवतंय मला की गेल्या 2-3 वर्षामध्ये ज्या आत्महत्या झाल्या, काही वेळेला एखादा शेतकरी आत्महत्या करताना एखादं पत्र किंवा चिठ्ठी लिहून ठेवतो आणि एकाने लिहिलं होतं की कदाचित यापेक्षा इंग्रज होते ते बरे होते अशी म्हणायची वेळ आली की काय हे आम्हाला कळत नाहीये. एवढा तुमचा सगळा कारभार
बरबटून टाकल्यानंतर अरे कोणत्या तोंडाने शेण खाऊनच्या खाऊन कोणत्या तोंडाने तुम्ही आमच्यावरती आरोप करताय आणि कोणत्या तोंडाने तुम्ही या लोकांसमोर मत मागायला भीक मागण्यासाठी हात पुढे करताय? आहे हिम्मत तर मग ही वेळ का आली? ठीक आहे, वाघचोरे गेला तर गेले. मी काल परवा म्हटलेलं आहे की अरे हा आमचा तुफान उसळलेला दर्या आहे, समुद्र आहे. 2-4 थेंब इकडे तिकडे उडाले तर उडू द्यात. 2-4 थेंब उडाले म्हणून काही समुद्राला ओटी नाही लागत. भरती येते, लाटांवरती लाटा येत आहेत. हा खवळलेला समुद्र आहे आणि तो तुम्हाला पोटात घेऊन खाली गाडल्याशिवाय राहणार नाही. घ्या 2-4 थेंब उडवले ते उडाले ते घ्या, नाही तर मी उडवतो. घ्या तोंडामध्ये, खारट लागलं तरी घ्या गोड मानून. पण जी हालत आज तुमची झालेली आहे, काय सोनिया गांधी बोलतायत, काय राहुल गांधी बोलतायत, सगळीकडे तर पोस्टर लागलेत, केवढा पैसा खर्च करतायत. अरे एवढा जाहिरातीवरती पैसा बदा होताय, तो एवढा शेतकऱ्याला दिला असताना तरी शेतकऱ्यांनी तुम्हाला डोक्यावरती घेऊन नाचले असते शेतकरी. आणि ही सगळी जी तुमची शोकांतिका नाही मी म्हणत, कारण मी कधी रडणार नाहीये. मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे. मी रडणार नाही, अजिबात रडणार नाही. आणि तुम्हाला सुद्धा सांगतो, तुम्ही जर का रडणारे असाल तर द्या काँग्रेसला मत. पण लोखंडेंना मत द्यायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा सांगा की आम्ही रडणार नाही, आम्ही लढणार. जे लढवय्ये असतील त्यांनी लोखंडेला मत द्यावं आणि रडणारे असतील त्यांनी द्यावं पलीकडे मत. कारण हे आता संपवलं नाही तर तुम्ही असेच राहणार आहात. शेतमालाला भाव मिळणार नाही, घरामध्ये वीज येणार नाही, मुलांना शिक्षण मिळणार नाही, नोकऱ्या मिळणार नाही. हे मुळाप्रवरेचे जसे बेकार झालेले कामगार आहेत त्याच्यामध्ये आणखीन भर पडणार आहे. हे विषय तर आम्ही सोडवणार. पण मुख्य म्हणजे हे करत असताना ही देशाची जी निवडणूक आहे, हा देश, तुमचं आयुष्य, तुमचं भवितव्य तुम्ही कोणाच्या हातात देणार आहात याचा विचार करा आणि मग मतदान करा. प्रत्येक ठिकाणी मी फिरतोय, आमच्या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, नरेंद्र मोदींना विजयी करा, हे त्यांचे चोचले पुरवायचे म्हणून नाही मी बोलत. तर पूर्ण विचार करून आम्ही नरेंद्र मोदींचं नाव ठरवलेलं आहे. एक कणखर माणूस आहे. आणि आजच एक चांगली बातमी अशी की सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांना क्लीन चिट दिलेली आहे. दरवेळेला जे बोललं जातं ना, मोदी आले का देश तुटेल, मोदी आले का काय देशाचं विघटन होईल, काय बोलाल म्हणजे किती जीभ बाहेर येईल तेवढी येऊ दे, पण मोदीच्या विरोधात बोलायचं. मोदींच्या विरुद्ध का बोलायचं? तर गुजरात दंगल. जर गुजरात दंगल तुम्हाला एवढी त्याची झळ पोचत असेल तर दिल्लीमध्ये तुम्ही शिखांचं हत्याकांड केलं होतं ते का नाही लोकांना सांगत? आणि जो मुलायम सिंग आज बोलतोय की बलात्कार केला तर मुलांचा काय गुन्हा, तोच मुलायम सिंग नालायक, हलकट, बेशरम, त्यांनी आमच्या कार सेवकांना गोळ्या घालून मारलं होतं. मारलं ते मारलं. गोळ्या घातल्यानंतर सुद्धा ज्यांच्यामध्ये थोडी दुगदुगी होती त्यांच्या पायाला धोंडे बांधून त्यांनी शरीर नदीमध्ये बुडवलं होतं. त्या मुलायम सिंगचा पाठिंबा काँग्रेसला चालतो. स्वतः शरद पवार मुख्यमंत्री असताना नागपूरमध्ये गोवारी त्यांच्यावरती लाठी मार करून जवळपास 125 गोवारी दिवसा ढवळ्या चिरडून टाकले होते. ते शरद पवार काँग्रेसला चालतात. अशोक चव्हाण तर सोडूनच द्या, कारण तो लाडका आहे. लाडका आहे म्हणजे त्याच्यावरती हे जे तुम्ही बोलता हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आमचा बबनराववरची जी काही केस चालली ती चालली, त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला, खटला चालला, शिक्षा झाली, तो बाद. आणि अशोक चव्हाण तिकडे पदमसिंग पाटील खुनाचा गुन्हा. अशोक चव्हाणवरती तर सीबीआय म्हणते की याचं नाव काढा. नाही आदर्श म्हणजे काय? सगळे सासूचा फ्लॅट, पत्नीचा फ्लॅट, मुलाचा फ्लॅट, हे यांचे काम, हे यांचे आदर्श डोंगर सगळे. आणि यांच्यावरती केस होणार नाही. आणि मग आम्ही जे आव्हान देतोय की ज्या न्यायाने तुम्ही आमच्या बबनरावला गुन्हेगार ठरवला, अजूनही गुन्हेगार ठरलेला नाही, तो पुढच्या कोर्टात जाणार बबनराव, सर्वोच्च न्यायालयात जाणार बबनराव. पण बबनरावांवरती तुम्ही गुन्हा दाखल केलात, त्याच्यावरती खटला चालवलात, मग तसाच खटला तुम्ही अशोक चव्हाणावरती का नाहीच घालत? त्या पदमसिंग पाटलावरती खुनाचा आरोप आहे. खुनाचा आरोप केल्यानंतर सुद्धा तो माणूस जामिनावरती सुटलाय आणि निवडणूक लढवतोय. ही तुमची लोकशाही. अरे अजित पवार तर काय, मला असं वाटतं माझ्यापेक्षा माझं चांगलं भाषण तुम्ही कराल आता. हे सगळं तुम्ही बघताय, तुम्ही भोगता आहात. नाही पण हे सगळं तुमच्या डोक्यात आहे ना रे बाबांनो? का निवडणुकीच्या वेळेला पिक्चर बघणार, मतदान करणार आहात ना?
मग आणखीन एक तुम्हाला मी प्रश्न विचारतोय, सांगतो तुम्हाला मी, जरा थांबा, जरा येऊ द्या, तिथपर्यंत येऊ द्या जरा. आता यावेळेला सगळे आपल्या सोबत येत आहेत. रामदास आठवले आले, धनगर समाजाला, शिवसंग्राम आली, सगळे आले. हे काय येत आहेत? कारण रामदास आठवलेनं सुद्धा पटलेलं आहे की अरे गेल्या वेळेला त्यांचा पराभव झाल्यानंतर ते तिकडे दिल्लीमध्ये त्यांना एक घर दिलं होतं. जे कोणी खासदार निवडून जातात त्यांची पहिली वेळ असते, दुसरी वेळ असते, मग कोण मंत्री झालं त्याच्याप्रमाणे घर देतात. अनेक जण, म्हणजे मला तर परवा रामदास आठवलेच भाषणामध्ये बोलताना बोलले की पृथ्वीराज चव्हाण तिकडे पंतप्रधानांच्या कार्यालयात जे मंत्री होते त्यांनी त्यांचा अजून बंगला सोडलेला नाही, इकडे मुख्यमंत्री झाले नंतरही, अजून आहे. पण रामदास आठवले खासदारकीला पराभव झाल्यानंतर दिल्लीमध्ये त्यांच्या घरात कोणी नव्हतं. सरकारचे काम जे लोक होते कर्मचारी घुसले घरामध्ये आणि अक्षरशः त्यांचं सामान, एखाद्या चोराचं सामान बाहेर आणावं तसं बाहेर आणून फुटपाथवरती ठेवलं. जा बेवारस झालं, गरज सोरो वैद्य मरो, पडलास ना जा आता. म्हणजे तुम्ही सगळ्यांना, दलित असतील, बौद्ध असतील, यांना मतं म्हणून तुम्ही बघता आहात. हा आमच्यात आणि तुमच्यामध्ये फरक आहे मुद्दामून, म्हणून ते आमच्या जवळ आलेत. आम्ही त्यांच्याकडे मतं म्हणून नाही पाहत, आम्ही त्यांच्याकडे माणूस म्हणून पाहतो आहोत, माणूस म्हणून पाहतो आहोत. आणि जर आज मी माझा हिंदुत्वाचा प्रचार केला तर लगेच सगळीकडनं कॅमेरा, सगळीकडनं बातम्या येतील, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा प्रचार केला, धरा उद्धव ठाकरेला, टाका केसेस त्याच्यावरती, जसं आपल्या बाळासाहेबांवरती शिवसेना प्रमुखांवरती टाकली होती. 6 वर्ष त्यांचा मतदानाचा अधिकार काढून टाकला होता, निवडणूक लढवायला बंदी करून टाकली होती. का? तर आम्ही आमच्या हिंदुत्वाबद्दल बोललो नाही. बोलत आम्ही या निवडणुकीत मी तर ठरवलंय की हिंदुत्वाबद्दल बोलायचंच नाही. जी काही काँग्रेसची पापं असतील ती काढायची आणि आम्ही काय केले आणि आम्ही काय करणार ह्याच्यावरतीच मतं मागायची. एवढं केलं तरी खूप आहे. पण हे मी ठरवलं असताना, हे आम्ही ठरवलं असताना या निवडणुकीला जातीय रंग, धर्मांध रंग हा सोनिया गांधींनी दिलेला आहे. आज मी शंकराचार्यांकडे नाही गेलो, पण सोनिया गांधी त्या शाही इमामाला भेटल्या आणि त्या इमामाकडे भीक मागितली की तुमची धर्मनिरपेक्ष मतं ही माझ्या पारड्यामध्ये टाका, त्याच्यात विघटन होऊ देऊ नका. शाही इमाम कोणाचा धर्मगुरू आहे? शाही इमामची मतं ही जर धर्मनिरपेक्ष मतं असतील तर ही माझी जी काय मतं जमलेली आहेत ती कोण आहेत? ही काय धर्मांध मतं आहेत? त्यांना भावना आहेत आणि ह्यांना भावना नाही आहेत. मग तुम्ही ही मतांची विभागणी का करता? रंग तुम्ही दिलेला आहात, फूट तुम्ही पाडता आहात. आणि मुसलमानांना सुद्धा मी सांगतोय की अरे आमचं हिंदुत्व हे मुसलमानांचा द्वेष करणारं नाही. इकडे सुद्धा जे कोणी मुसलमान आले असतील किंवा कुठे बघत असतील, ऐकत असतील, त्यांना मी मुद्दामून सांगतोय, या जनसागराच्या साक्षीने सांगतोय. आणि ही भूमिका माझी नाही, ही शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सगळ्यांना आखून दिलेली आणि दाखवलेला हा मार्ग आहे, त्याच्यावरनं आम्ही चालतो आहोत. होते ना, ज्या शिवरायाचं नाव आम्ही घेतो त्या शिवरायाच्या पदरी सुद्धा अनेक मुसलमान होते. अगदी मदारी मेहतर पासून शिवरायाचे जीव वाचवणारे सुद्धा मुसलमान होते. कारण ते स्वराज्यावरती प्रेम करत होते, अफजल खानावरती करत नव्हते, औरंगजेबावरती करत नव्हते. आमचं भांडण इथे राहणारे जे मुसलमान आहेत, जे हा देश आपला मानतात, त्यांच्याशी अजिबात नाही, अजिबात नाहीये. आणि त्यांनाही मी सांगतोय की काँग्रेस तुमच्याकडे मतं म्हणून बघते, आम्ही तुमच्याकडे माणूस म्हणून बघतो आहोत. जर का तुम्हाला हा देश आपला वाटत असेल आणि आमच्यावरती विश्वास असेल तर या, आपण मिळून एक देश, चांगला देश घडवूया. पण इथे राहून जर पाकिस्तानची स्वप्न पाहणार असेल तर मात्र तुम्हाला लाद मारून हाकलून दिल्याशिवाय मी राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. कोणाचा आहे हा देश? ही देशाची निवडणूक असताना या देशाचा पंतप्रधान शाही इमाम ठरवणार. तो त्याच्या मतांना फतवा काढून सांगणार की तुम्ही काँग्रेसला मतदान करा. आणि मग तुमची मतं काय किड्या गांडुळ्याची मतं आहेत? तुमच्या मताला काही किंमत नाहीये. कोणी यायचं, उमेदवार फोडायचा, पैसे फेकायचे, तुमची मतं विकत घ्यायची आणि तुमचा देश तुम्ही शाही इमामाच्या हातात देणार. मग मी काय बोलल्यानंतर जर माझ्यावर टीका होणार असेल तर सोनिया गांधी ओवेसी बद्दल का बोलल्या नाहीत? का ओवेसीला, आता ओवेसी फिरतोय, त्याला सुद्धा पकडला, जामीन झाला आणि फिरतोय. पण ओवेसी सारखं एक तरी वक्तव्य मी कधी केलेलं नाही ना माझ्या वडिलांनी म्हणजे शिवसेना प्रमुखांनी सुद्धा कधी केलेलं नाहीये. कारण आमचे विचार स्पष्ट आहेत, स्वच्छ आहेत. इकडे काही भेसळ नाहीये काँग्रेस सारखी की कोणी आला आणि घेतला,
चाललंय आपलं रेटत रेटत पुढे न्यायचं, हे असले धंदे शिवसेनेने कधी केलेले नाहीत आणि कधी करणार सुद्धा नाहीयेत. पण ओवेसी बोलला तर ते चालून जाते. म्हणून मी तुम्हाला विचारतोय, जर इमामाच्या मताने पंतप्रधान ठरला तर ओवेसीला थांबवण्याची ताकद सोनिया गांधीच्या हातामध्ये असेल काय? हा विषय फक्त वाकचौरेचा आणि लोखंडेचा नाहीये. हा विषय संपूर्ण तुमच्या आमच्या, केवळ तुमच्या आमच्याच नव्हे तर तुमच्या आमच्या पुढच्या पिढ्यांचं सुद्धा आहे. या देशामध्ये जगायचं कसं हे ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, ही निवडणूक अतिशय जागरूकतेने तुम्हाला मतदान करावं लागेल. ही नुसती इकडे जमलेली मतं आहेत. या मतांनी आणि तुमच्या घरातल्या कुटुंबियांनी आणि तुमच्या मित्रमंडळींनी जरी मतदान व्यवस्थित धनुष्यबाणाला केलं ना, तरी वाकचौरेचं डिपॉझिट जप्त होईल, हा मला आत्मविश्वास आहे. आणि म्हणून ही निवडणूक ही नुसती गमतीची निवडणूक नाही. जसं शरद पवार बोलले की एकदा शाई लावा पुसा आणि पुन्हा शाई लावा, तेवढी नाहीये. एकदा जर का चुकीची शाई लागली तर तुमचं आयुष्य हे पुसलं जाईल, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून हे जे काय तुम्हाला मी सांगतोय हे पटतंय सगळं ना? तुम्ही जे या निश्चयाने आलात, निर्धाराने आलात, धनुष्यबाणावरती शिक्का मारणार आहात काय? कारण हे सगळं जे काय झालेलं आहे, खास करून घोलपांच्या बाबतीत, बबनराव तुमचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी नवाखळमध्ये बातमी आली होती. तुमच्यावरती ज्यांनी केस केली त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की या विषयात त्यांना छगनराव भुजबळांनी मदत केलेली आहे. म्हणजे सगळं कसं कटकारस्थान झालेलं आहे हे लक्षात घ्या. आणि आपल्याला नामोहरम करण्याचा हा प्रयत्न आपण यावेळेला हाणून पाडायचा म्हणजे पाडायचाच. म्हणून मला सगळ्यांनी एकदा मुठी आवळून वर करून एक विश्वास द्या की उद्धवजी, या विखेनी कितीही पैशाच्या थैल्या फेकू द्यात, मोकळ्या करू द्यात, कितीही पैसा फेकला तरी ज्यांच्या हातामध्ये भगवा आहे, निळा आहे, हा पिवळा आहे, तो कधी विकला जाणार नाही. आम्ही मर्द आहोत, आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्ही विकले जाणार नाही, विकणार नाही, तुटणार नाही, फुटणार नाही आणि धनुष्यबाण विजयी केल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.